काहीतरी घेऊन आली, त्याने ते मोठी त्याला डिस्टर्ब झालं. एम, तर येता येता ती पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झाला तर ती बोलली, वाव मी तुला डिस्टर्ब केलं, मला करा नव्हतं पाहिजे, हे चुकीची गोष्ट आहे, म्हणून मला पायाला, तिच्या पायाला एवढं लागलं. तर तो बोला, नाही तू डिस्टर्ब केलं नाही म्हणून नाही झालं, तू त्या मुलाबद्दल, तलमीत खकाम आहे त्याच्याबद्दल तू नाही बोललीस, मुलीच्या संगत साठी मागणं आलेला, म्हणून प्रॉब्लेम तुला झालं. पण एनिवे, शेवटी तिने मुलीचं लग्न केलं त्याच्यासोबत ऑफकोर्स, आणि हसदे असेम ते एक मोठे तलमीत खकाम झाले पुढे आता. तर मग कनेक्ट करताना पण ए, केव्हा केव्हा आपण बघू शकतो कनेक्शन काय असतं, केव्हा केव्हा आपण नाही कनेक्ट करू शकत राईट वेनी, बरोबर कनेक्ट करायला आपल्याला प्रॉब्लेम असतं. तर मग ते पण आपण लक्ष दिलं पाहिजे का, ए, आपण जेव्हा गोष्टी बघतो आणि ते कनेक्ट करतो, ते ते तरी बरोबर आहेत का, ते नॉर्मली बरोबर नसतात. आपण आपल्याच पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफनी, आपल्या आउटलुक हशकाफा जसे बोलतात, नाहीतर जे सिरियल बघितलेत आपण, नाहीतर जे पिक्चर बघितलेले असतात, त्याच्यामध्ये उलटसुलट दाखवून आपला थोडासा फ्लो माइंडचा, आपला विचार करण्याची ताकद थोडीशी वेगळ्या डायरेक्शनमध्ये असते बहुतेक करून, तोराप्रमाणे नसते. तर मग त्याच्याने माणूस थोडासा वेगळा विचार करतो, आणि शेवटी ते खरं खरं द ट्रूथ इज समथिंग एल्स ऑल टुगेदर. तर म्हणून ज्याच्याकडे ज्याला मेरिट आहे, तो रावला कनेक्टेड असेल, ज्याचा थिंकिंग सरळ आहे, तोच बरोबर डायरेक्ट करू शकतो माणसाला. पण नॉर्मल माणसाला समजा त्याला ते ते शिकता नाही येत, ते ग्रॅस नाही होत, ते तर फार डिफिकल्ट असतं त्याला नॉर्मली. बरोबर विचार नाही करतायत, उलट सुलट विचारतात, आणि मग शेवटी तर चूक तर होतेच, त्याच्याने दुसऱ्यांचा पण लॉस होतो. एम, आणि एंड ऑफ द डे ब्लेसिंगच्या ऐवजी कर्स येतं. तर हसवे चलो एनिवे. तर म्हणून म्हणून माणसाने केअरफुल राहायला पाहिजे की जेव्हा कनेक्ट करताना पण, तर कनेक्शन बरोबर पाहिजे. नाहीतर जे आकाश बारखू करते, त्याचा विचार करायची गरज नाही, जे तो करतोय ते बरोबरच आहे, परफेक्टच आहे, प्रश्नच नाही आहेत. ए, ते एक्सेप्ट केलं पाहिजे इन अ गुड वे. दॅट्स आर आपली प्रेयर तशी पाहिजे. एनिवे, आपण आपल्या मिशनातकडे जाऊया. आपण सेवन्थ मिशनामध्ये आपण मिस केला होता लास्ट टाइम, जो एट मिशन आपण केला होता, पण सेवन्थ मिशन आपण मिस केला होता. तर ते आपण बघूया आता. वन मोमेंट. आपण मिशनात बघूया, एक मिनिट. तुमच्या स्क्रीनवर बघूया आपण. तो ॲज आपण सेवन्थ मिशन तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. आज सेवन्थ मिशन आपण चालू केलं होतं, आपण स्क्रीनवर नव्हता, तो माझी स्लाइड मिस झाली होती, तर आपण तो बघूया आता. सेवन्थ मिशन इकडे आपण ऑलमोस्ट या पूर्ण चॅप्टरमध्ये बघतो का खामेचा वापर केव्हा केला पाहिजे, कसा केला पाहिजे, कोणते कोणते गोष्टी त्याच्याने तो मिtzवा कम्प्लीट करतो, ते सर्व बघितलं आपण. समजा त्यांनी कोणाला द्यायचा असेल खामेच, म्हणजे समजा त्याचे, आता आपण बघू का ॲनिमल्सचं द्यायला खामेच कितपर्यंत मुतार आहे, कोणते कोणते अलाउड आहे, कोणते कोणते नाही अलाउड, काय एवढं इम्पॉर्टन्स आहे ॲनिमल्सचं द्यायला, आपण एक वेळा बोललो होतो.
ए, ובהמתך ושבעת וברכת, आपण बोलतो शेमामध्ये. तर बेहमते का पहिले येतं आणि नंतर मग खालता बेसभाता, म्हणून पहिले माणसाने विचार केला पाहिजे का त्याचे ॲनिमल्स जे पण त्याच्या घरी आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहेत त्यांना बरोबर जेवण दिलं का नाही. म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे ऑफकोर्स. मग आपण मगच आपण पुढे आपल्या गोष्टी बघू शकतो जे पण त्यांच्यावर डिपेंड आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे. अ, तर म्हणून इकडे बघतो का कोणते कोणते गोष्टी आहेत जे अलाव केलेत आणि काय अलाउड आहे काय नाही आहे. आपण वाचूया तो मिशना. लास्ट टाइम मी प्रॉब्ली वाचला होता. आय डोंट रिमेंबर, पण ते समोर नव्हतं स्लाईडवर. आपण बघूया. En shorin et mursan לתרנגולין, אבל חולטין. האישה לא תשרה את המורסן שתוליך בידה למרחץ, אבל שפה היא על בשר יבש. לא ילעוס אדם חיטין וייתן על מכתו, מפני שהן מחמיצות. तर इथे आपण इंग्लिशमध्ये बघू शकता तुम्ही. here you are, yeah. तर यू कॅन सी हिअर. ओके. तर तर कशाबद्दल बोलतोय आपण? कोंबड्यांना खायला द्यायसाठी काय समज जर भुसा असतो त्याचा वापर करतात. आणि ते पण पाण्यामध्ये टाकून समज आपण त्यांना दिलं तर अम, तो टाइम आहे तो इसूर खामेचा आहे. आणि मग ते समज जर त्या टायमाच्या आधी दिलं ते टाइम आता जवळ होत चाललंय ऑलमोस्ट झाल्यानंतर तो आला आपल्याला अलाउड नाही मिक्स करायला. कारण ऑफकोर्स ते तो हार्मच होईल. म्हणून समज जर भुसा असतो जसा तुम्ही फोटोमध्ये बघता भुसा जो गहू काढल्यानंतर त्याचा वरचा भुसा निघतो, तर त्याचा वापर करणे त्याला आपण भिजवून नाही ठेवू शकत. कारण त्याचा मग खामेच होऊ शकतं नंतर. पण समज जर गरम पाणी टाकलं जाईल गेलं त्याच्यामध्ये तर मे बी चालू शकते ते. कारण गरम एकदम असेल तर त्याच्यामध्ये तो लगेच खामेच नाही होऊ शकत. अं, पण एक वेळ तो थंडा झाला तो पाणी तर त्याच्याने खामेच लगेच होऊ शकतं. पण आपण त्याच्यावर पण रिलाय नाही करत आजकाल आणि त्याचा वापरत नाही. गरम पाणी पण नाही वापरत, काहीच नाही वापरायचं. आलाखाप्रमाणे आपण ते भिजवूनच नाही ठेवत. अ, कारण खांबेचा जो प्रोहिबिशन आहे फार डिफिकल्ट आहे आणि खूप खजाक आहे. तर म्हणजे खूप स्ट्रिक्टली आपण ओपिनियन घेतो आणि नाही करत. सेकंड थिंग आपण बघतो का ए, आधीच्या काळी साबण नव्हतं पण ते दुसरे असे गोष्टी वापरायचे नाही तर ए, स्त्रिया पण वापरायचे अ, भुसाचा वापर करायचे. आणि तो भुसा त्या भुसा जो मिक्स करायच्या पाण्यामध्ये आणि त्याच्यानी त्यांचा अंग घासायला नाहीतर केस काढायला वापरायचे. आणि त्याचा वापर खूप वेगवेगळ्या गोष्टींनी करायचे. तर इथे लिहिलंय का अलाउड नाही माणसाला आधीच त्याचा वापर करणे. आधीच समज जर भिजवून ठेवलं आधी आणि मग ती स्त्री जी वापरते त्याचा वापर करेल आंघोळीसाठी, ते अलाउड नाहीये. पण समज जर तो पाण्यामध्ये नसेल भिजवलेला आणि डायरेक्टली समज जर ती वापर करत असेल तर काय प्रॉब्लेम नाहीये. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जे रोश ते मोठे पोसेक होते ते बोलतात का
समज जर घाम असेल तर घामावर लावू शकते. जसं इकडे डायरेक्टली मिशनामध्ये काय वेगळे का ड्राय स्किन असेल त्याच्यावर लावायला अलाउड आहे. पण समज जर ओलं पाणी नाही वापरलं पाहिजे, पाण्याचा वापर नाही केला पाहिजे. तर रोज ते बोलतात आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक बोलतात का समज जर तिला घाम आला असेल आणि त्याच्यावरती तिने भुसा लावला तर अ, त्याच्यानी त्याच्यानी ती कधी त्याचा खामेच नाही होऊ शकत. खामेच निर्माण नाही होऊ शकत त्याच्यानी. ए, पण तरी सुद्धा आपण नाही करत ते. अवॉइड करतात, नाहीच करत ते. तर मग आजच्या काळी त्याचा वापर नाही करत. पण समज ड्राय स्किन असेल त्याच्यावर वापरतात. आजकाल आपण वापरतच नाही, प्रश्नच नाही येत, तर इट डझंट रिअली मॅटर. पण तरी सुद्धा मिशना त्याच्याबद्दल बोलतात. अम, दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट लिहिली आहे का त्यांनी समज जर समज जर त्याला जखम झाली असेल तर जखम राहायला समज जर त्याने पिठाचा वापर केला, पीठ नाही तर बचेक तर वीट, अ, गहूच्या पिठाचा वापर केला त्याच्याने, तो चावून ते पाणी मिक्स करून आणि त्याच्यावर तो जखमीवर लावून सांभाळायसाठी ते नीट ठेवायसाठी. पण जसं आपण बोललो का घामेच नाही होत, पण अ, समज थुकीने होतंय तर मग ते पण अलाउड नाही आहे करायला. ए, तर आपण इकडे बघतो का माणूस खाणार नसेल ती गोष्ट, तरी सुद्धा अशा गोष्टी आहेत जे रब्बानींनी मखमेर केलेत आणि ते आपल्या अलाउड नाही आहेत करायला. तर माणसाने त्याची पण काळजी घेतली पाहिजे. अम, मग आपण पुढच्या मिशनामध्ये बघतो कोणते कोणते गोष्टी आहेत जे अलाउड आहेत. तर आपण बघितलं का समज माणूसने पिठाने आधीच्या काळी खूप पिठाचा वापर करायचे आणि खूप गोष्टी बनवायचे आणि अशा गोष्टी बनवायचे याच्यावर बसू पण शकतो आपण याच्याने, ते पिठाने नाही त्या गहूच्या पदार्थांनी बनवायचे आणि ते सुकल्यानंतर ते खूप कडक होतं आणि त्याचा वापर करायचे. आजकाल आपल्याकडे प्लास्टिक आहे, तर मग याच्या गोष्टींचा वापर नाही होत. पण आधीच्या काळी दुसरं काहीच नव्हतं त्यांच्याकडे. लकडी वगैरे महाग असायची बनवायला काहीतरी. या पिठाने वगैरे याच्याने पण ते बनवू शकत होते. तर त्याचा वापर बघतो का ते वापर करू शकतो, जरी पण पेसा असेल तरी सुद्धा. पण ऑफकोर्स एक वेळा टाइम झाल्याने ते बनवायला अलाउड नाही आहे, कारण ते खांबेच होते म्हणून. पण आधीच बनवलं असेल त्याचा वापर करता येतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे आपण बघतो का कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट ओपिनियन आहे, कारण खामेचा प्रोहिबिशन फार मोठा आहे आणि ते माणसांनी फार केअरफुल राहिलं पाहिजे. तर मग एट मिशन आपण लास्ट टाइम बघितलं होतं, पण आपण नुसता बोलूया तो आणि बघूया का. जस्ट टू रिवाइज: אין נותנים קמח לתוך הרוסת או לתוך החרדל, ואם נתן יאכל מיד. ורבי מאיר אוסר: אין מבשלין את הפסח לא במשכין ולא במי פירות, אבל סכין ומטבילין אותו בהן מי תשמישו של נחתום, יישפכו מפני שהן מחמיצין. तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता. आपण बोललो होतो लास्ट टाइम, त्याच्यामध्ये पुन्हा आपण रिपीट नाही करणार, पण जस्ट कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपण खरोसेतमध्ये फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण पीठ नाही टाकू शकत. पीठ नाही टाकू शकत. नाहीतर मस्टर्ड असेल त्याच्यामध्ये पण नाही टाकू शकत, कारण आपण ती रिस्क नाही घेऊ शकत. लास्ट टाइम आपण बघितलं तर खूप स्पायसीज असतात त्यांचा. जो जी स्ट्रेंथ असते ती कमी केली जाते जेव्हा त्याच्यावर पीठ लावतात ते. ते पण पेसाकमध्ये करायला अलाउड नाही आपल्याला. समज जर माणूस लगेच खाणार असेल तरच अलाउड असतं त्याला. हम्म, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये अलाउ केलेलं आहे. पण रबी मी ते पण नाही अलाउ करत. अं, मग आपण कोरबान पेसाक बद्दल बोललो.
आणि कोलबान पेसाकमध्ये पण जो जो उकळत्या पाण्यामध्ये नाही टाकलं पाहिजे. फ्रूट ज्यूस मध्ये नाही की त्याचा वापर मिक्स केलं पाहिजे. कोलबा पैसा खायचा मिचवा आहे जो रोस्टेड असेल कम्प्लिटली, त्याच्यामध्ये कोणत्याच वेळी त्याच्यामध्ये अजून काही टाकायला अलाउड नाही आहे. कोणत्याच मिक्सचरनं ते डीप नाही केलं पाहिजे त्याच्यामध्ये. ते डीप नाही केलं पाहिजे दुसऱ्यामध्ये. ते आपण लास्ट टाइम बोललो होतो. हम्म. जो आणि मग एक लास्ट गोष्ट त्यामध्ये बोललंय का, जेव्हा जेव्हा माणूस पिठामध्ये काम करतो त्यांनी पण लगेच हात धुतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाणी टाकून ठेवलं नाही पाहिजे, तो पाणी जमवलं नाही पाहिजे. थंड पाण्याचा वापर केला पाहिजे हात धुवायला, कारण मग तो अ, तो फुगडी नाही येत त्याला आणि लगेच तो ड्रेन केला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये खामेच निर्माण नाही होत. आपण आता ही मिरचे असे ह्याच्याने आपण वी फिनिश आवर सेकंड चॅप्टर अँड वी गो टू द थर्ड चॅप्टर. आपण आता हद्द असे थर्ड चॅप्टरला जातोय. एनिवे आता मी नुसता शिमोनला रिक्वेस्ट केली थोडासा लवकर शिवर चालू करायला. तर बेझत असे शिमोन थोड्या वेळ येतील शिवर द्यायला. पण त्याच्या आधी आपण इमिटेशन आपण थर्ड चॅप्टर चालू करूया. मे बी रीड तरी करूया मिशना आणि राव शिमोन येतील तर मग ते शिवर चालू करतील इमेजचे असे. ओके. ओके फाईन. तर थर्ड मिशना थर्ड चॅप्टर आपण बघूया. लेट्स रीड द मिशना. एक्सप्लेनेशनचा बघूया आपल्याला जमेल का नाही. पण ॲटलिस्ट रीड द मिशना. हे तोराचे वर्ड्स कानावर पडणे फार इम्पॉर्टंट असतं, बोलणे फार इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामध्ये केदुशा असते, जेवढी केदुशा आपल्याकडे येईल तेवढी चांगली असते. कोणाला जमत असेल तर त्यांनी टाईम असेल तर तेव्हा त्यांनी आदोनूला बोललं पाहिजे, इगदाले लोकीम काय बोललं पाहिजे, काय पण जमतंय तेवढं त्यांनी बोललं पाहिजे. ते शब्द जे आपण बोलतो आणि कानावर पडतात त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टन्स आहे. आणि तेच हे आताच्या काळी जे व्हॉट्सअप आणि हे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते व्हिडिओज आणि टिकटॉक आणि काय काय आहेत त्याच्यानी दॅट्स द सतानचे ते हकीक आहे. सतान त्याच्यावर खोगेक करतो असे बोलतात का. इट्स अ बिग अचिव्हमेंट फॉर द सतान. सतानची मोठी अचिव्हमेंट आहे, कारण जेव्हा पण माणसाला फ्री टाइम येतं ते परमेश्वराकडे प्रे करायच्या ऐवजी तो असे व्हिडिओज जे नॉन ज्युइश लोकांना, ज्यांना लाईफमध्ये काहीच अर्थ नाही आहे, तर ते त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करतात आणि मग इस्रायल माणसं पण त्या गोष्टींच्या मागे लागतात. हा याला व्हिडिओ पाठवतोय आणि तो त्याला व्हिडिओ पाठवतोय आणि हा काय करतोय तो काय करतोय. तर मग आपल्याला काय करायचंय, तो माणूस थायलंडमध्ये बघून बसून तो काय करतोय. कोणाला काय करायचंय, स्वतःची लाईफ इम्प्रूव्ह करणे जास्त इम्पॉर्टंट आहे. स्वतःची लाईफ, स्वतःच्या फॅमिलीची लाईफ इम्प्रूव्ह करणे, बाजूवाल्यांना मदत करा समाज टाईम असेल तर. अं, कशाला उगाच ह्या नॉन ज्युईश लोकांच्या टाइम वेस्टमध्ये आपण पण सामील होऊन अजून आपला टाइम वेस्ट करायचा. तर त्याचा वापर चांगला केला पाहिजे फॉर शुअर. टाइमाचा वापर करायला शिकलं पाहिजे. आणि टाइम असेल तर तेलिमचा टप्पा बोला. पण ऑफकोर्स कोणा ब्लेम नाही करू शकत. ऑफकोर्स एक वेळा या गोष्टींचा सवय पडते तर फार डिफिकल्ट असतं त्यातून बाहेर निघायला. आणि ती क्युरिओसिटी असतं सकरानूत. क्युरिओसिटी काय चाललंय, काय असेल नवीन, काय आहे. दॅट इज द मेन थिंग. सक्रानूत बोलतात. क्युरिओसिटी पाहिजे माणसाला तोराचा बद्दल माहीत करायला. नाही कोणता नवीन व्हिडिओ आलाय ते टाकायला आणि कोण नवीन त्याचा व्हिडिओ काय बोलतात त्याला प्रोफाईलमध्ये टाकला असं काहीतरी या समथिंग दॅट. त्याचं काय आहे त्यांनी काय दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट एट ऑल. बेटर नॉट टू वॉच. जास्त चांगला नाही बघितलेलं ते गोष्टी, त्याच्याने माणसाचं डोकं अजून खराब होतं. आणि बरोबर कसे आपल्याला जो पॅकेज दिलेला आहे लहानपणापासून, तो साफ करण्यामध्येच आपल्याला खूप वर्ष लागतात. जो आपण डेव्हलप केलाय स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आणि सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये खूप मोठा पॅकेज येतो. तो साफ करण्यामध्ये जेवढा टाइम जाईल आपल्याला नाही माहिती, अजून कशाला वाढवायला पाहिजे तो पॅकेज.
तर माणसांनी सांभाळलं पाहिजे ते त्या गोष्टींपासून थोडासा लांब राहायला पाहिजे. जो त्याच्यामध्ये आहे त्याला रेफू असलेमा, जो बाहेर आहे त्याला हाजा कुबारुख, आणि त्यांनी स्ट्रेंथन केला पाहिजे स्वतःला त्या या गोष्टींमध्ये लांब राहायला. पण एनिवे, लेट्स स्टार्ट विथ द मिशना. वेलू עוברים בפסח כותח הבבלי ושיכר המדי וחומץ האדומי וזיתוס המצרי וזימה של הצבעין ועמילן של הטבחים וקולן של סופרים. רבי אליעזר אומר, אף טיפולי נשים זה הכלל, כל שהוא מן דגן, הרי זה עובר בפסח, הרי אלו באזהרה ואין בהן משום כרת. Um, this is the Mishnah, पण त्याच्याबद्दल जास्त नेक्स्ट टाइम बघूया. ए, कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे अं, जे प्रोहिबिशन्स आहेत पेसाखमध्ये, आणि त्याचा वापर करू शकतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टी नाही करू शकत, ते आपण बघूया पुढच्या वेळेला. बेजात शेम लेट्स सी शिवून आलेत का त्यांची शिव चालू करायला. पण लेट्स डू आर ॲज युजल वी डू. आपण आपला शिव संपवतो विथ स्मॉल प्रेयर, ते आपण करूया. मग राव शिवूनसाठी थांबूया, कारण मला एंड करायला पाहिजे शिव लवकर थोडासा. सॉरी फॉर द डिस्कम्फर्ट. पण काय ऑप्शन नाही मला. लेट्स सी. ओके, लेट्स डू द प्रेयर जी आपण एंड करतो ती, आणि नंतर आपण मे बी कंटिन्यू करूया पुन्हा चान्स मिळेल तर रापशी मोन येईपर्यंत. ओके, हिअर. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים, אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידים לבאר שחת, אנשי דמים אומר מה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. תצהיר רב שמעון הלטקה, אז בן איילת, anyway. So, तर, first of all, thanks a lot for listening to the shiur. वगैरे रब शिवून येतात काय, तोपर्यंत एक छान आयडिया आहे मी ऐकली रब जोई हेबेरकडून, ती तुमच्यासोबत शेअर करू शकतो. तर ओके. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, जेव्हा जेव्हा आहे ना राब शिमोन आले. ओके. राब शिमोनला बोलूया. राब शिमोन कॅन स्टार्ट इन अ फ्यू मिनिट्स. स्टॉप रेकॉर्डिंग करूया. जस्ट वन मोमेंट. स्टॉप रेकॉर्डिंग.